मस्त लागते भाजी. राजगिऱ्याची भाजी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते, का तर राजगिऱ्याच्या भाजीत भरपूर प्रमाणात पोषक घटक आणि खनिज असतात. राजगिऱ्याच्या भाजीत लोह जास्त प्रमाणात असतं, कॅल्शियम असतं, तंतुमय पदार्थ जास्त असतात. त्याचबरोबर विटॅमिन अ असतं, विटॅमिन क असतं, त्याचबरोबर फॉस्फरस असतं आणि ही जी काही पोषक घटक आहेत, ही शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात. नमस्कार, मी तानाजी. तर आता बऱ्यापैकी सगळीकडे पाऊस पडला आहे आणि पाऊस पडला की वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वनस्पत्या उगवतात आणि त्या वनस्पत्यातच काही रानभाज्या असतात, काही तणभाज्या असतात. तशाच रानभाज्या, तणभाज्या आपल्या भागात पण उगवलेल्या आहेत त्या आणि त्यातली त्यात देशी राजगिरा भरपूर प्रमाणात उगवला आहे. तर आजचा आपला बेत आहे ह्या देशी राजगिऱ्याची भाजी. तर ह्या देशी राजगिऱ्याची भाजी कशी केली जाते ती प्रक्रिया आणि पाककृती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. आता हे राजगिरा घेताना जी काही बारका राजगिरा आहे ते आपण उपटून घेऊ शकतो आणि जी काही मोठा राजगिरा झालेला आहे त्याची कवळी पानं तोडून घेऊ शकतो किंवा जिथनं कवळा देठ तुटतोय तिथनं तोडून घेऊ शकतो. भाजी स्वच्छ पाण्याने चांगली 2-4 वेळा खवळून घ्यायची, का तर भाजीवर माती असते, त्याचबरोबर वेगवेगळे किड असतात, मुंग्या असतात त्या आणि ह्या दिवसात गोगलगाया लय होत्या त्या आणि गोगलगाया वनस्पतीची पानं खायसाठी प्रत्येक वनस्पतीवरनं वनस्पतीच्या पानावर हिंडत असतात त्या आणि हिंडताना त्यांच्या शरीरातून एक पांढरा पदार्थ बाहेर पडत असतो आणि तो वनस्पतीच्या पानाला चिटकलेला असतो. त्यामुळे 2-4 वेळा पाण्याने व्यवस्थित खंगळली ती सगळं भाजीवरचं निघून जातं आणि भाजी एकदम स्वच्छ होते. त्याचबरोबर कुठलीही भाजी धुताना आपण जर मीठ टाकून ती भाजी धुतली तर भाजी लय लवकर स्वच्छ होते आणि जी काही फवारणीची औषधं भाजीवर उडून आलेली असू शकतात, मग कीटकनाशक असेल, तणनाशक असेल, ती पण मिठामुळे लगेच सगळं निघून जातं. आता ही भाजी चिरून घ्यायची, का तर ह्या भाजीची पानं लय मोठी असते ती आणि हातानं खुडण्यापेक्षा चिरून घेणं बरं. ही भाजी चिरताना ह्या भाजीचा अर्धा-अर्धा इंच तुकडं करून घ्यायचं आणि साधारण एक 5-7 मिनिटात ही भाजी व्यवस्थित चिरून होती. जास्त काही टाईम लागत नाही भाजीला. आता ह्या भाजीला जी काही फोडणी द्यायला आपण माल मसाला घेतलाय त्यात 20-25 लसणाच्या कुड्या येत्या, खोंगा दीड खोंगा भाजलेलं शेंगदाणं, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा चटणी. आता चटणीच्या ऐवजी आपण हिरव्या मिरच्या पण टाकू शकतो, ज्या त्याच्या आवडीनुसार. कुणाला हिरव्या मिरच्या आवडत असेल तर त्यांनी हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि कुणाला चटणी आवडत असेल तर त्यांनी चटणी टाकायची आणि ह्याला काही जास्त माल मसाला लागत नाही, जास्त जिन्सा लागत नाही त्यात फक्त आता आपण 4 जिन्सा घेतलेल्या त्या, तर हिची जात आपण फोडणी देणार आहे.
2 पळ्यात त्यार वाटायचं. आता तेल चांगलं गरम झालं की लसूण टाकायचं. आता चटणी टाकायची. आता मीठ टाकायचं. आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आता हे चांगलं परतून घ्यायचं. आता भाजी टाकायची. आता हलवून घ्यायची. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायची आणि झाकून ठेवायची. आता आईनं भाजीला फोडणी देऊन भाजी झाकून ठेवली. भाजी साधारणतः 5-7 मिनिटं झाकून ठेवायची. 5-7 मिनिटं झाकून ठेवली की भाजी व्यवस्थित वाफलती आणि त्यानंतर मग आपण जेवायला बसू शकतो. आता शिजली बस जेवायला. मस्त लागते भाजी. तांदूळचा असेल, लाल माठ असेल, त्याची कशी आपण सुकी भाजी करतो त्या कशा भाज्या लागतात त्या तशी ही भाजी लागते. त्यांची चव थोडी वेगळी असते, हिची थोडी वेगळी चव आहे. पण त्या पटलीत येणारी ही भाजी आहे. आणि करताना पण आपण तशीच भाजी ही केलेली आहे. ह्याला काही जास्त काय माल मसाला वापरला नाही, एकदम अशी साधी भाजी केलेली आहे. राजगिऱ्याची भाजी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते, का तर राजगिऱ्याच्या भाजीत भरपूर प्रमाणात पोषक घटक आणि खनिज असतात. राजगिऱ्याच्या भाजीत लोह जास्त प्रमाणात असतं, कॅल्शियम असतं, तंतुमय पदार्थ जास्त असतात. त्याचबरोबर विटॅमिन अ असतं, विटॅमिन क असतं, त्याचबरोबर फॉस्फरस असतं. आणि ही जी काही पोषक घटक आहेत ही शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. कॅल्शियम आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण त्यामुळं आपले हाडं आणि दात मजबूत होतात. त्याचबरोबर डोळ्याच्या ज्यांना समस्या आहेत किंवा डोळ्यांचे काही प्रॉब्लेम आहेत, ज्यांना कमी दिसते, तर त्यांना विटॅमिन अ लय महत्त्वाचं असतं. आणि विटॅमिन अ राजगिऱ्याच्या भाजीत भरपूर प्रमाणात असतं. त्याचबरोबर विटॅमिन क म्हणजे सी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं, का तर विटॅमिन सी जे आहे ही आपल्या त्वचेसाठी खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर लोह आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण ॲनिमियासारख्या काही समस्या असल्या, अशक्तपणा असला तर लोह खाल्लं की त्या समस्या कमी होतात आणि राजगिऱ्यात लोह जास्त प्रमाणात असतं. त्याचबरोबर ज्याला पचनक्रियेची समस्या आहे, बद्धकोष्ठता आहे, तर त्यांच्यासाठी फायबर खूप महत्त्वाचं असतं. तंतुमय पदार्थ खूप महत्त्वाचे असतात. ते खाल्लं की पोट व्यवस्थित साफ होतं आणि पचनक्रिया सुरळीत चालते. तर असे वेगवेगळे खनिज आणि पोषक घटक ह्या राजगिऱ्यात भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळं राजगिऱ्याची भाजी आपण सतत आपल्या आहारात घेतली पाहिजे. तर अशी ही राजगिऱ्याची भाजी. तर आशा करतो ह्या राजगिऱ्याच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर आपल्या भटकताना या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद. टाटा, बाय बाय.